दिवसापासून येता इथे या रेस्टॉरंटमध्ये? मी 2 वर्षापासून येतो इथे. आणि तुम्ही असं रेग्युलरली येता की कसं काय, म्हणजे रेग्युलरली हप्त्यातून येतो. एकदा म्हणजे येता की विरारला महिन्यात? आलो की ते व्हिजिट दिल्याशिवाय जातच नाही. ओके, विरारमध्ये आलात की तुम्ही इथे येता? इथंच कसं आहे. येतं याच्यातलं जेवण? खूप छान जेवण आहे, घरगुती जेवण, म्हणजे जसं आपण घरी जेवतो ओके. तसंच वाटतं. आणि काय काय ट्राय केलं तुम्ही यांच्या इथे? आम्ही चिकन, सुकं चिकन, ओलं चिकन, त्याच्यानंतर भाकरी, चपात्या, सगळं म्हणजे जे इथे अवेलेबल असतं ते सर्व खातो आम्ही. ओके, ठीक आणि आहे. खूप छान चव आहे, परत यावंसं वाटतं. ठीक आहे. आणि मी सगळ्यांना सांगेन की एकदा नक्की आगरी गट्ट्याला भेट द्या, आवर्जून इकडचं जेवण जेवा आणि ऑर्डर सुद्धा करा. मित्रांनो, तुम्ही इथे बघितलं असेल, हे यांचे जेन्युइन कस्टमर आहे. नमस्कार मंडळी, मी नितीन तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, काही दिवसापूर्वी आपण एक सिरीज चालू केली होती, आपला मराठी माणूस, आणि त्या सिरीजच्या आपण काही दिवसानंतर आहेत ना शूट बंद केल्या होत्या. तर आता आपण पुन्हा एकदा ती सिरीज घेऊन येतो तुमच्यासाठी. आणि आज आपण आलो आहे विरारमध्ये, आणि आम्ही आत्ता आहे विरारमधले, इथे आहे ओल्ड विभा कॉलेज इथे मागे, आणि तिथेच बाजूला आहे ना इथे एक रेस्टॉरंट आहे ज्याचं नाव आहे आगरी गावकरी. आणि आज आपण या रेस्टॉरंटला व्हिजिट करणार आहे, आणि आपण आज तिथे पाहणार आहे की त्यांच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारची व्हरायटी आहे ते व्हेज आणि नॉनव्हेजमध्ये, आणि त्यांच्या इथलं जेवण कसं आहे आणि त्यांच्यातले रेट्स कसे आहेत ते सुद्धा आपण आज जाणून घेणार आहे. तर सर्वात अगोदर आपण त्यांचे ओनर कोण आहेत ना त्यांना भेटूया, आणि त्याच्यानंतर मग त्यांच्या इथलं जेवण कसं आहे ना ते टेस्ट करूया. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल ना तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर व्हिडिओ आवडली तर नक्कीच लाईक करा. मित्रांनो, आपल्या समोर या रेस्टॉरंटच्या ओनर आहेत, त्यांचं सर्वात अगोदर आपण त्यांना नाव विचारूया. ताई, तुमचं नाव काय? नीता घरत. ओके. आणि ताई, मला सांगा, या रेस्टॉरंटमध्ये मला वाटतं या रेस्टॉरंटचं पहिलं नाव आगरी तडका म्हणून होतं ना, तर मग ते चेंज का झालंय? ते काही कारणास्तव चेंज झालं. ओके. आणि आता आगरी गावकरी म्हणून नाव दिलंय. आता तुम्ही नाव चेंज करून त्याचं आगरी गावकरी केलंय. आणि मला सांगा, हे रेस्टॉरंट कधीपासून येते तुम्ही चालवताय? इकडे हे 2016 ओपनिंग झाली आहे. ओके. आणि तेव्हा मी जॉब करत होते. ओके, म्हणजे तुम्ही जॉब इथेच करायचा की? हो, इकडेच जॉब करत ओके. होते. काही कारणास्तव मग मी इकडे हे हँडल करायला गेलं. ओके. मग ते हे रेस्टॉरंट तुम्ही चालवायला घेतलं? आता मी चालवते आणि दुसरे एक पार्टनर पण आहे. ओके, याच्यामध्ये पार्टनरशिप हो. आहे. आणि किती, एकच पार्टनर आहात की? एकच आहे. ओके. आणि मला सांगा, तुमच्या इथे व्हरायटीमध्ये काय? आता तुमचं नाव आहे जसं आगरी गावरान काहीतरी नाव आहे गावकरी. ना? आगरी गावकरी. तर मग तुमच्याकडे स्पेशालिटी काय आहे? स्पेशलिटी आहे चिकन सुका आहे. हे चिकन सुका आहे. ओके, हा चिकन सुका ही इथली तुमची स्पेशालिटी आहे? हो हो. सगळ्यात सेलेबल डिश कोणती आहे तुमच्या इथे? चिकन सुका असतं? चिकन सुका. ओके. आणि तुम्ही नॉनव्हेज मध्ये काय काय व्हरायटी ठेवता? नॉनव्हेज मध्ये सगळं आहे. चिकन आहे, मटण सुका आहे, कलेजी पोटा आहे, किमा, वजडी, मुंडी, पायासू. ओके. हा. आणि व्हेज मध्ये काय व्हरायटी आहे? व्हेज मध्ये फक्त आपल्याकडे एक थाळी असते, त्याच्यामध्ये 2 भाज्या वगैरे असतात. ओके. हा. आणि मला सांगा, हे तुम्ही फिश वगैरे जे आणता हे तुम्ही डेली कसं आणता? म्हणजे आपल्या विरार मार्केटवरून आणता की कसं डेली? अर्ना मार्केट वरनं आणतो. ओके. ही रोजची रोज फिश तुम्ही घेऊन येता रोजच्या का? रोज जेवढे लागतील तेवढे घेऊन येतो. ओके. आणि तुमच्या सोबत काही काम करण्यासाठी काही तुम्ही सोबत? हा, ह्या प्रियाताई आहेत. ओके. या प्रियाताई तुमच्या सोबत ह्या एकट्याच आहेत की अजून कोण आहे? अजून दुसरे स्टाफ पण आहेत, पण ते ओके. आले नाहीयेत. ओके. म्हणजे टोटल स्टाफ किती आहे? 5 जण आहेत. टोटल 5 जणांचा स्टाफ आहे. ओके. चला, तर मग आता आपण तुमच्या इथलं हे चिकन सुक्का तर बघितलंय. अजून हा. आपल्याकडे एक डिश, अजून एक कलेजी पोटा. हा. कलेजी पोटा सुद्धा हे रेडी आहे. म्हणजे हे तुम्ही मला असं सांगा, जर तुम्हाला आता समजा चिकन सुक्काची ऑर्डर आली तर तुम्ही हे सर्व तुमच्याकडे ऑलरेडी असं रेडी करून मॅरिनेट करून ठेवलेलं असतं. मॅरिनेट करून ठेवलेलं असतं. ते हो. मग तुम्ही नंतर मग पूर्ण फुल कुक करून मग ते सर्व करता. सर्व. कलेजी रेडी आहे, चिकन सुक्का रेडी आहे. आणि मला सांगा, थाळीमध्ये जर आपण बोंबील फ्रायची थाळी घेतली तर एका थाळीमध्ये किती पीस येतात? एका थाळीमध्ये 4 पीस येतात फ्रायचे. ओके. 2 ते 3 पीस ग्रेव्ही मध्ये येतात. ओके. 1 वाटी राईस असतं. ओके. 2 भाकऱ्या असतात. हे थाळीमध्ये झालं? हा, छोटे वाटी जवळा असतो, सोलकडी असतं. हे सगळं थाळीमध्ये. ओके, थाळीमध्ये. आणि जर स्पेशल आपण जर नुसते समजा आपण बोंबीलची नुसते बोंबील घेतले, बोंबील प्लेट घेतली तर त्याच्यामध्ये किती पैसे येतात? बोंबील प्लेट मध्ये जसे आम्हाला स्वस्त मिळतील तर कस्टमरला आम्ही ओके, जास्त मार्केट पण रेट देतो. नुसार मग तुम्ही ते असं नाही डिसाइड की एवढेच येणार. ओके. जसे जास्त स्वस्त मिळाले तर कस्टमरला आम्ही जास्त पण देतो. ओके, असं आहे ना. हा. म्हणजे पण प्राइस तुमची तेच असते? प्राइस मध्ये काय प्राइस डिफरन्स? मध्ये डिफरंट नाही. ओके. प्रॉपर इकडच्याच का? प्रॉपर इकडची म्हणजे विरारच्याच? विरार. ओके.
आता आपण काय हे प्रॉन्स हे करतोय का? हे प्रॉन्स फ्राय. प्रॉन्स मॅरिनेट केलेले आहेत. ओके. हे सर्व तुम्ही सकाळीच एकदा मॅरिनेट हा करून ठेवता. मॅरिनेट करून ठेवा. आता प्रॉन्स टाकते. आणि मग प्रॉन्सच्या एका थाळीमध्ये कमीत कमी किती पीस येतात? एका थाळीमध्ये येतात 7 ते 8 पीस येतात. 7 ते 8 पीस हा, एका थाळीमध्ये हा. ना? एका थाळीमध्ये नाही, एका डिश मध्ये. जर आपण डिश नुसती मध्ये प्लेट घेतली तर तुम्हाला 10 पीस येतात. ओके 10 पीस येतात. आणि ताई मला सांगा, आपल्या रेस्टॉरंटचं टायमिंग काय आहे? सकाळी किती ते किती वाजेपर्यंत असते? सकाळी किती वाजता सकाळी चालू होतं? 11 ते 11. सकाळी 11 वाजता चालू होते, रात्री 11 हा. वाजेपर्यंत. हप्त्यातून एखाद गुरुवार संध्याकाळचं बंद केलं संध्याकाळचं झालं तर, नाहीतर मग गुरुवारी हाफ डे तरी चालू आहे. हाफ डे चालूच असतं. आता हे जे तुम्ही मॅरिनेशन केलंय, ह्याच्यामध्ये प्रिपेअरिंग तुम्ही काय काय मसाले वापरता? आता हे तुम्ही मसाले प्रॉपर बनवून आमचा घेता तुमच्या? स्पेशल आगरी गावकरी मसाला, आगरी मसाला असतो. हा तुम्ही घरीच बनवता की घरी कसं स्वतः मार्केटमधून बनवतो. घेता? नाही नाही, स्वतः घरी बनवतो. स्वतः घरी बनवता आणि तोच मसाला मग आणून इथे तुम्ही marinate मॅरिनेट करतो. करता. आता असते ना ही तुम्ही? सुरमई आहे. ओके. सुरमईचे पण रेट मग तुम्ही तसं जाणार ना, साईज वरती, जसं ज्याप्रमाणे as साईज per असेल. size असतं. ते फिरवी ते ना ते उभी रे. आतापर्यंत आपण जे फिश पाहिलेत ना, हे त्यांनी इथे सकाळी आल्यानंतर मॅरिनेट केले होते, पण आता आपण इथे बघणार आहे आपल्याला फ्रेश पापलेटचा पीस इथे आहे. त्या आता आपल्या समोर इथे कटिंग करून मग त्या फ्राय करणार आहेत. पापलेटचा हा जो प्रकार आहे, हा तुम्ही जेव्हा ऑर्डर येते त्याचप्रमाणे तुम्ही हे करता हो, का? हो. तो अगोदर तुम्ही मॅरिनेट करून ठेवता? नाही नाही. मीठ लाव. अगोदर त्याला मीठ आणि लिंबू लावून घेतलंय मस्त वेगळी, आणि त्यानंतर हा त्यांचा, मला वाटतं हा तुमचा आगरी मसाला आहे ना, जो घरगुती आहे तो. ओके. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून काहीच नाही लावत ना? आम्ही काही ऑर्डर दिले इथे खाण्यासाठी, तर ते आमची ऑर्डर रेडी होते ना, तोपर्यंत स्वप्नील तुम्हाला दाखवेल की इथे बसण्यासाठी त्यांची किती व्यवस्था आहे. जर तुम्ही फॅमिली सोबत येत आहे तुमच्या, तर इथे बसण्यासाठी खूप चांगली व्यवस्था आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता सिटिंग अरेंजमेंट इकडे केलेली आहे. पूर्ण जरी तुम्ही फॅमिली सोबत आलात तर तुम्हाला इकडे बसण्याची चांगली व्यवस्था आहे. चांगली पद्धतशीर. आपली ऑर्डर रेडी होते ना, तोपर्यंत आपण या ताईने विचारूया, ताई ह्या जे तुम्ही इथे जेवण रेडी करून ठेवले आहेत तुम्ही सकाळी, त्याच्यामध्ये कोणते कोणते काय काय व्हरायटी आहे मला हे दाखवा ना जर ओपन करून. चिकन रस्सा आहे. ओके. हा या. हा चिकन रस्सा आहे. ओके. हा मटन रस्सा आहे. ओके. आणि हा कोळंबी रस्सा आहे. अच्छा. कोळंबी. ओके. हा बोंबील रस्सा आहे. ओके. हा सुरमई रस्सा आहे. ओके. पीस. ओके. हे गावठी आहे. गावठी काय चिकन आहे काय? गावठी चिकन. हा. अच्छा. ओके. हा हे गावठी चिकन. ओके. हा चिकन सुक्का आहे. हा चिकन सुका आम्ही मगाशी बघितला. हा तोच आहे चिकन सेम. सुक्का. हा. हा चिकन सुक्का आहे. ओके. आणि हा कलेजी पिठा. ओके. हे सुद्धा आपण मगाशी बघितले आहे. आणि हे काय आहे इथे? हे स्पेशल मटन सुक्का आहे. ओके. मटन मध्ये तुमच्याकडे स्पेशल मटन सुका ही एकच व्हरायटी आहे का? एकच variety. ओके. आणि हे आता हे नॉनव्हेज झालं. आता हे आणि व्हेज मध्ये काय आहे रेडी? व्हेज मध्ये आमच्याकडे डाळ आहे. ही डाळ. ओके. ही ग्रेव्हीची भाजी आहे चवळी. ओके. आणि ही आमच्याकडे सुकी भाजी गवारीची. ओके. आणि याच्यामध्ये काय आहे अजून? तर ती पण सुकी भाजीच आहे. सोयाबीन ओके. सोयाबीनची भाजी. फ्राय. ओके. ओके. व्हेज मध्ये ही एवढीच व्हरायटी आहे. आणि हा राईस. ओके. त्याच्यामध्ये व्हाईट राईस. आपल्याला जर रोटी आणि जर चपाती वगैरे पाहिजे असेल तर तुमच्याकडे काय अवेलेबल आहे मग? आमच्याकडे अवेलेबल तांदळाची भाकरी आहे ओके. आणि तांदळाची भाकरी ही तुमच्याकडे अवेलेबल रेडीच असते का? रेडीच असते. ओके. आणि जर आपल्याला गरम गरम चपाती हवी असेल तर बनवून मिळते की? हा, बनवून मिळते. चपाती बनवून चपाती मिळते. पण बनवून. ओके. आणि रोटी आणि पराठा वगैरे असं काही हे नाहीये, हा नाही. फक्त चपाती आणि भाकरी. चपाती आणि तांदळाची भाकरी. ओके. सिंगल चपाती घ्यायची झाली तर सिंगल चपाती कितीला 10 मिळते? रुपयाला. 10 रुपयाला सिंगल चपाती. सिंगल चपाती. आणि जर भाकरी घ्यायची झाली तर? ते 20 रुपयाला.
₹20 एक भाकरी. एक तांदळाची भाकरी 20 ओके. रुपये. आणि थाळीमध्ये जर आपण थाळी घेतली, थाळीमध्ये तुम्ही भाकरी किती येतात? किती भाकऱ्या, 2 किती भाकरी चपात्या? येतात, 2 चपाती येते. 2 भाकऱ्या, 2 चपात्या, भाज्या. पूर्ण थाळी कशी असते तुमची? चिकन थाळी घेतली तर 2 भाकरी येतात, एक राईस असतो, एक वाटी रस्सा असतो, चिकन सुक्का असतो, सोलकढी, कांदा लिंबू आणि हाफ बॉईल अंडा असं आमची स्पेशल थाळी असते 260 रुपयाला. ही चिकन थाळी झाली. चिकन थाळी. आणि जर व्हेज थाळी घेतली तर? व्हेज थाळी घेतली तर आमची 150 रुपयाला असते. एक डाळ असते, राईस असतो, 2 भाज्या असतात, 2 चपाती असते, कांदा लिंबू, सोलकढी, छास, पापड आणि एक गुलाबजामुन स्वीट मध्ये असतात. ओके. हा. चिकन मध्ये आमच्याकडे 2 प्रकारचे थाली असतात. एक चिकन स्पेशल थाली आणि एक चिकन नॉर्मल रेग्युलर थाली. रेग्युलर थालीमध्ये एक चिकन रस्स्याची वाटी येईल, 2 भाकऱ्या, 1 वाटी राईस, सोलकढी आणि अर्ध अंड. स्पेशल थाली घेतली तर त्याच्यामध्ये ऍडिशनल सुकं येतं. ओके. सुका म्हणजे जवळा? नाही, चिकन सुकं येतं. चिकन सुका. ओके. हा. आणि फिश मध्ये, फिश थाळीमध्ये काय फिश काय येतं? थालीमध्ये फिश फ्राय येतो, फिश रस्सा येतो, 2 भाकऱ्या, 1 वाटी राईस आणि थोडासा जवळा. ओके. ते काय काय मटन व्हरायटी? मध्ये आमच्याकडे 2 व्हरायटी असतात, मटन रसा, मटन सुका. मटन सुक्यामध्ये फक्त असं थोडं थिक मध्ये मटन सुका येतो. ओके. आणि त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या थाल्या पण येतात, एक मटन रेग्युलर थाली आणि एक मटन स्पेशल थाली. याच्यामध्ये फरक काय आहे? मटन रेग्युलर थालीला मटन रश्याची वाटी येईल, 1 वाटी राईस, 2 भाकऱ्या, 1 अर्ध अंड आणि छोटी वाटी सोलकढी. ओके. आणि स्पेशल मध्ये त्याच्यामध्ये ऍडिशनल सुकं येतं, म्हणजे मटन रसा, मटन सुका, ओके. 1 वाटी राईस, 2 भाकऱ्या, अर्धी अंड आणि 1 छोटी वाटी सोलकढी. ओके. मग याची प्राइस काय असेल तरी? मटन रेग्युलर थाली 280 रुपये, ओके. मटन स्पेशल थाली 350 रुपये. ऑनलाईन जर ऑर्डर करायची असेल तर मग काय ऑप्शन आहे का आपल्या इथे आता? ऑप्शन आता आमच्याकडे तर ऑनलाईन बंद आहे, झोमॅटो, स्विगी. ओके. आम्ही करणार आहे लवकरच चालू. ओके. झोमॅटो, स्विगी तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता ओके. चालू झाल्यावर. सर्वात अगोदर तुम्हाला आमची आलेली ऑर्डर दाखवतो. इथे बघा, चिकन सुका घेतलाय, कलेजी आहे, पापलेट आहे, बोंबील आहे, कोळंबी आहे आणि ही इथे आहे आमची चिकन थाळी आणि इथे आहे सुरमई. आणि तुम्ही कसं रेग्युलरली हप्त्यातून एकदा येतं की कसं महिन्यातून एकदा की रोजच येता? महिन्यातून नाही, कधी कधी येतो. कधी कधी येता येते. तुम्ही काय काय इथे ट्राय केले? तुम्ही कोणते कोणते डिश ट्राय केले? सर्व ट्राय केलं इकडे, सर्व डिश ट्राय केले. सर्व dish. यांचं जेवण कसं आहे इथे? खूप छान आहे. आता भाऊ वाट बघतोय आपल्या जेवणाची. आता हे सर्व आपल्याला हजम करायचं आणि ऑलरेडी खूप व्हरायटी दिलेली आहे इथे आणि जेवणासाठी. तर आपण भरपूरच व्हरायटी आहे आणि आता हे संपवायचं म्हणजे हा खूप मोठा टास्क आहे आता. तर स्वप्नील एक एक करून तो आता सुरुवात कर आणि मला सांग की यातलं तुला काय आवडलं सर्वात अगोदर. हा, मी तर करणारच आहे पण तू सुद्धा ट्राय कर. कुठून सुरुवात करू? तुला जिथून वाटेल तिथून सुरुवात कर आणि मला सांग की याच्यामधलं तुला काय काय आवडलं ते. तर चला मित्रांनो, आता सुरुवात करूया. आता मला राहत नाही खाण्याची, तर आपण सुरुवात करूया आधी कोळंबीपासून. मस्त लिंबू पिळून घेऊया आणि सुरुवात करूया खायला. फ्रेश कोळंबी आहे. स्पायसी आहे? नॉर्मल आहे. ओके. पॉपलेट घे. ते चिकनचा पीस पहिले ट्राय करतो, कारण मला चिकन जास्त अट्रॅक्ट करतोय मला. आणि जबरदस्त, इतका सॉफ्ट आहे ना बघा. इकडे आहे. हे बघा, सर्वात अगोदर मी इथे ट्राय केलं चिकन सुक्का आणि चिकन सुक्का अप्रतिम आहे. मी कुठं नाही बोलणार तुम्हाला, खरंच जर आलं ना तर चिकन सुक्का हा नक्की ट्राय करा. आणि त्यानंतर मी कोळंबी सुद्धा ट्राय केली होती. कोळंबी सुद्धा अगदी छान झाले, एकदम क्रिस्पी आणि झणझणीत सुद्धा जास्त नाही आहे, एकदम प्रॉपर आहे. म्हणून मला आता ट्राय करायचं आहे इथे कलेजी. हे कलेजी ट्राय कर ना. कॉलेजमध्ये लिंबू पेळ. लिंबू पिळूया. लिंबू ऑलरेडी लिंबूशिवाय मजा नाही. झालाय. तू बऱ्याच ठिकाणी लिंबू पिळलाय, तर थोडंसं मला विदाउट लिंबू ट्राय करतो. पण ठीक आहे, चल. एक सांगतो, तिखट आहे की? आतापर्यंत ह्या 4 डिश ट्राय करून पाहिल्यात, पण असं मला कुठेही वाटलं नाही की 4 डिशची जी टेस्ट आहे सेम आहे. कारण असं बऱ्याच ठिकाणी होतं की एकच मसाला यूज केल्यामुळे आहे ना प्रत्येक डिशची टेस्ट आणि सेम लागते, थोडी सिमिलरच असते. पण इथे
असं जाणवत नाही. कोळंबीची टेस्ट वेगळी आहे, चिकन सुक्याची सुद्धा टेस्ट वेगळी आहे आणि यात कलेजीचा तर एक वेगळाच काहीतरी टेस्ट लागतो. ती तर जबरदस्तच झाली. माझ्याकडे 2 आयटम आम्ही 2 ते 3 आयटम टेस्ट करायचे राहिले. पॉपलेट का? आपले ट्राय करतो. पापलेटचा पीस बघा, हा पीस कसा जबरदस्त मोठा पीस आहे आणि खुसखुशीत. ओके. पण मला जर असं म्हणायला गेलात ना तर कलेजी आणि कोळंबी 2 अप्रतिम आहेत. हे ओके आहे पापलेट. मला सुरमई ट्राय करायची आता. छान आहे, जेवण अप्रतिम आहे. तुम्हाला मी मगाशी तुम्हाला चिकन थाळीमध्ये आणि काय काय येतं मी सांगितलंच आहे, पण तरी सुद्धा मी तुम्हाला चिकन थाळी दाखवतो त्यांची. इथे बघा, चिकन थाळीमध्ये आणि इथे आम्हाला 2 भाकऱ्या दिल्यात. त्याच्यामध्ये प्लेन राईस आहे, चिकन आहे, एक हाफ बॉईल अंडा आहे आणि कांदा आहे, लिंबू आहे आणि जेवणाच्या शेवटी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोलकढी आहे. आणि ही सोलकढी कशी आहे ना, ही मला ट्राय करावीच लागेल, कारण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सोलकढी चांगली मिळणार नाही. सोलकढी मिळते असं नाही, पण सोलकढी बनण्याची जी पद्धत आहे ना ती प्रत्येक ठिकाणची वेगळी असते. तर ही सोलकढी कशी आहे ना ती नक्की बघा. छान आहे. म्हणजे या सोलकढीला मी आउट ऑफ 10 8ची रेटिंग देईन. छान आहे सोलकढी, जास्त आंबट नाही, जास्त गोड नाही आहे, जशी पाहिजे तशीच आहे. तर चला पटापट हे जेवण संपून घेतो. तीन काय पाहिजे का अजून? संपतंय की कॅब बुक कर. फुल झाला? फुल. तसे ग्रेव्हीवालं चिकन कसं होतं? मला असं वाटलं होतं की हे बाकीचे खाल्लं तेवढं सर्व नॉर्मल होतं. मला वाटलं ग्रेव्हीवाला पण तसंच सेम असेल, पण जो स्पायसी आहे ना थोडं स्पायसी होतं ना. पण ठीक आहे. ॲक्च्युली गावरान चिकन जसं पाहिजे ना तसंच आहे. असं स्पायसी, थोडा तरी स्पायसी जेवण पाहिजे. घेणार? नाही का, अंडा खायची माझ्या वेगळीच आहे. जिम जॉईन कर, रोज अंडी खाशील. मसाला लागेल. लाव. चला मग निघूया, संपवायचं. ऑलमोस्ट आपलं संपवाय सर्व. हा, छान होतं ना. फुल. ह्याच्या आधी आपण कोकणी पद्धतीचं खाल्लंय, मालवणी पद्धतीचं खाल्लंय, नॉर्मल पण खाल्लंय, पण आगरी पद्धतीचं आता आपलं फर्स्ट फर्स्ट टाइम टाइम खाल्लं. हां, मी फर्स्ट टाइम खाल्लं. हा, यांचे मसाल्याची जी टेस्ट आहे मालवणीची वेगळी, कोकणीची वेगळी असते, तशी यांची आगरी पद्धतीची पण वेगळी येते. आणि मसाल्याची फरक असतो, बाकी सगळ्या वस्तू सेमच आहेत. मासे म्हणा, चिकन, मटन सगळं सेमच असतं. एक मसाला आणि एक बनवण्याची स्टाईल, हां, पद्धत ते- त्यांची आगरी हां, ते पद्धत वेगळी असते. ही महत्वाची आहे. पोट भरलं? हो. व्यवस्था त्यांचं ग्रेव्ही आहे, चिकन ग्रेव्ही थोडी स्पायसी आहे. ते बोलले कस्टमरला पाहिजे तसं आम्ही बनवून देतो, कोणाला तिखट हवं असतं तसं त्यांनी दिलं आहे. ओव्हरऑल चांगलं आहे, मला तर आवडलं. नेक्स्ट टाइम येऊ आपण फॅमिलीसोबत. आणि रिजनेबल आहे मला वाटतं. तर ह्यांचे जे रेट्स आहेत ना ते आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊ आमच्या, तर जरूर बघा आणि इकडे या. मला ही व्हिडिओ कशी वाटली ना हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडले असेल ना तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला जितकं जमेल तितकं शेअर करा. हे रेस्टॉरंट विरारमध्ये आहे, विरार वेस्टमध्ये. ॲड्रेस तुम्हाला स्क्रीनवरती दिसेलच. आणि पुन्हा मग भेटूया आपण असेच एका व्हिडिओमध्ये नवीन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि तंदुरुस्त राहा. धन्यवाद.